उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाविरोधातील आंदोलन स्थगिती. लेखी आश्वासनानंतर महागार. महाराष्ट्र ग्रामीण बँक सिरसाळा शाखेचे व्यवस्थापक संदीप रेड्डी यांच्या उद्धट वर्तणुकीविरोधात सुरू असलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद कुराडे यांनी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत मुख्य कार्यालयाकडे व्यवस्थापकांच्या बदलीचा पाठपुरावा करण्याचे आणि बँक कर्मचारी नागरिकांशी समन्वयाने वागतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. बँक व्यवस्थापक संदीप रेड्डी हे खातेदार, शेतकरी आणि पत्रकारांशी अत्यंत मगरुरीने आणि उद्धटपणे वागत होते. कर्जमाफीबाबत विचारणा केली असता माहिती देण्यास नकार देत त्यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती. तसेच बँकेत येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते असे बेकायदेशीर वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप होता. याशिवाय हिंदी भाषिक असल्याने मराठी भाषिक खातेदारांशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. या अन्यायी कारभाराविरोधात पत्रकार मिलिंद चोपडे, आदित्य मेडके आणि गणेश काळे यांनी 16 जूनपासून बँकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला परिसरातील शेकडो खातेदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता लवकरच या शाखेत सुसंस्कृत आणि मराठी भाषिक व्यवस्थापक नियुक्त व्हावा अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.